आणि आता 10च्या 25 मोठ्या आपण बातम्या बघूयात। शरद पवार गटानंतर आता ठाकरे गटाचा देखील पुण्यातील 6 मतदारसंघावर दावा। 8 पैकी 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याचा पवार गट ठाकरे गटाची मागणी। महाविकास आघाडीमध्ये पुण्यातील जागेवर संघर्ष वाढण्याची शक्यता। जरांगे फॅक्टर संविधानाबाबत झालेल्या गैरसमजाचा मला फटका बसला। भाजपचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांचं विधान। पंकजा मुंडेंनी वायबसे कुटुंबियांची घेतली भेट। पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्यानं समर्थक पोपट वायबसेंची आत्महत्या। वायबसे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडेंना अश्रू अनावर। जीव देऊ नका नाहीतर मी राजकारण सोडून देईन। केवळ राजकारणामुळे असं घडतंय असं मला वाटेल। पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। गिरीश महाजन एकनाथ खडसेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न व्हावा। मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिवस। शिंदे गटाकडून वरळीमध्ये वर्धापन दिनाचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदेंकडून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना। महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघाचा भाजपकडून आढावा। 33 मतदारसंघासाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती। 22 जूनपूर्वी निरीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना। विधानसभेसाठी पूर्व दक्षिण आणि मध्य नागपूरच्या जागा आम्ही मागणार। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य। कुणी मोठं झालेलं भाजपला सहन होत नाही। भाजपसमोर सातत्यानं मोठा भाऊ बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवावं। संजय शिरसाडांच्या मोठा भाऊ या वक्तव्यावर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीत सांगलीत ठाकरे गट 2 जागा लढणार। ठाकरेंमुळे काँग्रेस राज्यात 13 खासदारांवर गेली। चंद्रहार पाटलांचं विधान। मला असं कळलं की भाजपचे सर्व आमदार घरोघरी फिरत आहेत। हवी तेवढी ताकद लावा। शिवसैनिक मला दरवाजा तोडून जिंकवेल। मुंबई पदवीधरचे उमेदवार अनिल परब यांचा विश्वास। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार मीच। अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांचा दावा। कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा सक्रिय झाली। स्वाभिमानीची 22 आणि 23 जूनला बारामती इथं राज्य कार्यकारिणी बैठक। जालन्यात ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली। वडी गोद्रीमधील उपोषणस्थळी लक्ष्मण हाकेंवर उपचार। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजाला सवलती मिळाव्यात। मागण्या मान्य झाल्या नाही तर महायुतीला विरोध करण्याचा इशारा। आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक। धारावी पुनर्विकासासाठी शासनाच्या वतीनं कंपनीला जागा हस्तांतरित करण्यात आली। अदानी समूहाला कोणतीही जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही। राजकीय आरोपांबाबत राज्य शासनाच्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधील सूत्रांची माहिती। अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी बंजरीलाल गुजराल याला गुजरातमधून राजस्थानमधून अटक करण्यात आलेली आहे। तर युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून विष्णू गँगकडून धमकी देण्यात आलेली होती।